नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत फुल स्टॅक ॲप्लिकेशन कशाला म्हणतात? म्हणजे फुल स्टॅक म्हणजे नेमकं काय असतं? तर फुल स्टॅक म्हणजे आता आपण समजा एक डायग्राम समजूयात. समजा आपण हा क्लायंट आहे. हे क्लायंट आहेत. समजा आपण त्याला युजर म्हणू शकतो. ह्या युजरने समजा मोबाईलवरतून किंवा लॅपटॉपवरतून किंवा डेस्कटॉपवरतून जर एखादं ऑपरेशन परफॉर्म केलं, जे की ब्राउझरवरती जाऊन समजा जे काही युजर इंटरफेस असेल, जे काही बटन असतील किंवा जे काही इमेजेस असतील किंवा क्लिक बटन असेल किंवा इतर काही वेब लिंक्स असतील, त्याच्यावरती ज्यावेळेस आपण युजर ऑपरेशन परफॉर्म करतो, तर ते जो काही युजर इंटरफेस आहे त्याला आपण फ्रंट एंड म्हणतो. तर तो फ्रंट एंडचा भाग आपण एक HTML, CSS, जावास्क्रिप्ट, अँग्युलर आणि रिॲक्ट या टेक्नॉलॉजीज वापरून आपण तो फ्रंट एंडचा पार्ट बनवलेला असतो. HTML वापरून आपण त्याला जे काही टेम्पलेट्स वगैरे आहेत ते आपण बनवत असतो. CSS वापरून आपण ते जे काही आपले वेब पेज आहे किंवा फ्रंट एंडचा जो पार्ट आहे त्याला स्टायलिंग देत असतो. कलर असेल, फॉन्ट साईज असेल किंवा त्याचे जे काही बॅकग्राऊंड कलर असेल, त्या गोष्टी आपण CSS वापरून देतो. त्यानंतर जावास्क्रिप्टमध्ये आपले बिझनेस लॉजिक वगैरे जे असेल ते असते. अँग्युलर वापरून पण आपण फ्रंट एंडचा पार्ट आपण क्रिएट करू शकतो किंवा डेव्हलप करू शकतो. तर ज्यावेळेस युजर लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मोबाईल थ्रू ज्यावेळेस युजर इंटरफेसवरून एखादं ऑपरेशन परफॉर्म करतो किंवा एखादी रिक्वेस्ट पाठवतो, ती रिक्वेस्ट बॅकएंडला जाते. बॅकएंड हे एक स्वतंत्र वेगळे ॲप्लिकेशन आहे आणि फ्रंट एंड एक स्वतंत्र वेगळे ॲप्लिकेशन आहे. तर ज्यावेळेस हे फ्रंट एंडचे जी काही रिक्वेस्ट आहे ती बॅकएंडला जाते आणि बॅकएंड ॲप्लिकेशनमध्ये दोन पार्ट असतात, की सर्व्हर एक असतो आणि डेटाबेस. मग जे बॅकएंड जे ॲप्लिकेशन आहे ते डेटाबेसला कनेक्ट करत असते. ज्यावेळेस आणि जे एक सर्व्हर आहे त्या सर्व्हरवरती आपले ॲप्लिकेशन रन करत असते किंवा आपली ॲप्लिकेशन डिप्लॉय केलेली असते सर्व्हरवरती. जशी फ्रंट एंड कडून रिक्वेस्ट येते सर्व्हरला आपल्या ॲप्लिकेशनला, जे की सर्व्हरवरती आपले ॲप्लिकेशन डिप्लॉय आहे, तर तिथं जे काही बिझनेस लॉजिक आहे ते परफॉर्म होते आणि ज्या पद्धतीची रिक्वेस्ट आहे तिथे जे काही आपल्याला डेटा पाहिजे, तर ते बॅक एंड ॲप्लिकेशन जे आपले आहे, जे सर्व्हरवरती डिप्लॉय केलेलं आहे, ते आपल्या डेटाबेसशी कनेक्ट होते आणि तिथून डेटा घेऊन परत बॅक एंड ॲप्लिकेशनवरती येऊन ते परत युजर इंटरफेसला किंवा फ्रंट एंडला परत फॉरवर्ड करते आणि ते युजरपर्यंत पोहोचते. अशा पद्धतीने हे आहे फुल स्टॅक. यालाच म्हणतात फुल स्टॅक. म्हणजेच हा जो काही फ्रंट एंडचा पार्ट आणि बॅक एंडचा पार्ट या दोन्ही गोष्टीला मिळून आपण फुल स्टॅक असे म्हणतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. काही सजेशन द्यायचे असेल तरी कमेंट करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करत राहा. थँक्यू.